नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात चालू घडामोडी. आज आपण चालू घडामोडी या सत्रामध्ये प्रश्न उत्तर न पाहता त्या ठिकाणी काही घटकांबद्दल विस्तृत अशी माहिती पाहूयात, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून बरेचसे प्रश्न समजतील. पहिला घटक त्याच्यामधला पाहूयात आपण. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार 2024. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार 2024 या वर्षी म्हणजेच 2024 या वर्षी पुरस्कारासाठी 19 मुलांची निवड झाली आहे. मुलांची म्हणजे मुलं आणि मुली मिळून 19 मुलांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे यात एकूण 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की यावर्षी प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कारासाठी किती मुलांची निवड झाली, तर 19 आणि मुलं किती होते तर 9 आणि मुली किती होत्या 10. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील. नाव आहे आदित्य ब्राह्मणे. कशासाठी तर यानं आपल्या चुलत भावाचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, म्हणून याला या ठिकाणी या वर्षीचा महाराष्ट्रातून बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराबद्दल अजून पुढचा एक मुद्दा. हा पुरस्कार दरवर्षी 15 ते 18 या वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. कोणाच्या हस्ते तर राष्ट्रपतीच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पाहूया पुढचा मुद्दा. प्रजासत्ताक दिन सोहळा कर्तव्य पथ येथे साजरा झाला. कितवा होता तर 75वा प्रजासत्ताक दिन सोहळा हा कशाला समर्पित करण्यात आला तर नारी शक्तीला समर्पित करण्यात आलेला आहे. मग पुढचा मुद्दा काय तर 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. या ठिकाणी थोडीशी टायपिंग मध्ये मिस्टेक आहे, तर इथं त्या ठिकाणी लोकशाहीची जननी असं या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर प्रमुख पाहुणे होते इमॅन्युएल मॅक्रॉन, हे आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा महाराष्ट्राचा चित्ररथ. या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या दिनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्याचे चित्ररथ असतात, तर त्यात महाराष्ट्राचा एक चित्ररथ होता. तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 25 चित्ररथ समृद्ध भारतीय लोकसंस्कृतीच्या एकतेचे आणि समरतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे. मग यात जो महाराष्ट्राचा चित्ररथ होता, या महाराष्ट्राच्या चित्ररथाची वैशिष्ट्य काय होती तर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज आणि त्यांचे राजकारण, समानता आणि समभाव या विचारांचा देखावा, त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळाचा त्या ठिकाणी दरबार या ठिकाणी सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर या चित्ररथावर किल्ले रायगडाची प्रतिकृती आणि राजमुद्राही होती. त्याचबरोबर पुढचा मुद्दा पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल, ज्याला आपण AR म्हणतो, असॉल्ट रायफल, जिचं नाव आहे उग्रम. त्याचबरोबर हे कोणी तयार केली तर पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापने, ज्याला आपण ARDE असं म्हणतो, यांनी ही रायफल विकसित केली आहे. पुढचा मुद्दा या ARDE म्हणजेच सशस्त्र संशोधन आणि विकास स्थापना याचे संचालक आहेत A राजू. या असॉल्ट रायफलचं म्हणजे ARचं उग्रम जिचं नाव आहे, तिचं अनावरण कधी झालं तर 8 जानेवारी 2024. वजन किती आहे या असॉल्ट रायफलचं 4 किलो आणि गोळ्या किती बसतात एका वेळेला, ज्याला आपण मॅगझिन असं म्हणतो, एका वेळेस तर किती गोळ्या बसतात तर 20 गोळ्या याच्यामध्ये लोड होऊ शकतात.